का सांगा बरं एकदा. आवाज येतोय का बोला. रिप्लाय करा एकदा. आणि बोर्डवर दिसतं का व्यवस्थित. बोर्डवर व्यवस्थित दिसतं का. आवाज येतो का माझा. कोण कोण आहे सध्या बघा एकदा हजर. त्यांनी एकदा रिप्लाय करा. यस नो काहीतरी सांगा जरा. करा रिप्लाय फास्ट. ठीक आहे. ओके उंबरकर आला रिप्लाय आला. बघा आपण आता सध्या जे घेतोय तर त्यामध्ये आपण आपलं जे चॅप्टर सुरू केलेलं आहे तर ते सेकंड नंबरचं चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर या अगोदर आपण जे पहिलं चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल तर हे चॅप्टर घेतलेलं आहे. ओके तर आता हे तुम्हाला बुकमध्ये मिळून जाईल. जर समजा तुम्ही अजून पुस्तक विकत घेतले नसतील तर आपलं एक PDF की जे मी ग्रुपवर शेअर करून देईन तर ते तुम्ही बघून घ्याल. ठीक आहे. यस आता बघा आपल्याला यानंतर पुढं काय करायचं बघा. आपलं हे चॅप्टर सध्या सुरू आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण पहिला जो प्रॅक्टिस सेट आहे दॅट इज 2.1 तर त्यातले जवळपास 4 एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि 5 आणि 6 नंबरचा आपला एक्झाम्पल बाकी आहे. तर एकदा आपण ते बघूया की 5 आणि 6 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे. ठीक आहे या चॅप्टर मध्ये 5 आणि 6 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते एकदा बघून घेऊ आपण. बघा थोडं लक्ष द्या बोर्डवर. तुमचं जे चार्ट आहे तर ते थोडं थांबवा आणि बोर्डवर लक्ष द्या की आपल्याला हे वर्ड प्रॉब्लेम वगैरे आपण घेतले अगोदरच्या चॅप्टर मधले आणि जो प्रॉब्लेम सेट आहे तर त्याचे वर्ड प्रॉब्लेमचे एक्झाम्पल नंतर आपण बनवूया. बघा हे चॅप्टर आपलं सुरू आहे सध्या क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपला जो प्रॅक्टिस सेट सुरू आहे हे स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा इथं दिलेला आहे की जो आपण आता काल परवा मी तुम्हाला सांगितलं. बघा हा जो आहे हा जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. याला थोडं झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे जे तर हे जनरल फॉर्म आहे. आता इकडे आपण हा जो प्रॅक्टिस सेट आहे 2.1 तर 5 आणि 6 नंबरचं एक्झाम्पल घेऊया. तर यासाठी आपण काय करू तर सुरुवातीला जो 5 नंबरचा एक्झाम्पल आहे तर ते एकदा घेऊ आणि नंतर मग 6 वर येऊ. बघा 5 नंबर 5 एक्झाम्पल. थोडं तुमचं चार्ट थांबवा आणि आता मला व्यवस्थित रिप्लाय करा कारण आता हे एक्झाम्पल आपण सोबत सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. बघा एक्झाम्पल एकदा बोर्डवर दिसतं का तर हे मला कन्फर्म करा. एक्झाम्पल बोर्डवर व्यवस्थित दिसतंय का. बघा एकदा एक्झाम्पल दिसतंय का पहा. यस दिसतं. काय फाइंड आउट करायचं सांगा बरं. यात नेमकं फाइंड आउट काय करायचं. बघा एकदा फाइंड आउट नेमकं काय करायचं यामध्ये. बोर्डवर जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर सांगू शकता तुम्ही. वाय फाइंड आउट करायचं का गव्हाट पूजा गुमटकर मयूर. वाय नाही फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं बघा प्रवरा प्रसाद. काय फाइंड आउट करायचं के. यस करेक्ट. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे के फाइंड आउट करा. हे बघा इथं फाइंड काय फाइंड करायचं आपल्याला के फाइंड करायचं. ओके आता अशा टाईपचे एक्झाम्पल हे बोर्ड एक्झाम मध्ये असतात. दरवर्षी काही ना काही यामध्ये थोडाफार चेंज होतो पण एक्झाम्पल हे असतात बोर्ड एक्झाम मध्ये. आता आपण हे के कसं फाइंड आउट करायचं तर हे लक्षात घ्या एकदा. एक्झाम्पल पूर्ण आपण रीड करू अगोदर. फाइंड के इफ एक्स इज इक्वल टू किती काय सांगितलेलं एक्स इज इक्वल टू 3. ठीक आहे. इज द रूट ऑफ गिवन इक्वेशन. या इक्वेशनचं हे रूट आहे. या दिलेल्या इक्वेशनचं एक्स इज इक्वल टू 3 याचं रूट आहे. ओके तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्स ची व्हॅल्यू 3 जर यामध्ये टाकली आपण तर हे याचं रूट बनतं. आता रूट बनतं म्हणजे काय तर सगळं इक्वेशन 0 होतं. कारण काल आपण बघितलं की रूट म्हणजे काय ज्यावेळेस आपण व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू टाकतो तर ते सगळे इक्वेशन जे आहे ते 0 बनून जातं तर त्याला आपण रूट म्हणतो. आता आपल्याला काय करायचं बघा थोडं लक्ष द्या म्हणजे पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला थोडं सोयीचं जाईल. बघा आपण सुरुवातीला सोल्युशन मध्ये गिव्ह वन इक्वेशन घेऊया. आता मी यामध्ये काही ब्लँक सोडणार आहे बॉक्स सोडणार आहे जे तुम्हाला फिल करायचे. बघा गिव्ह वन इक्वेशन. आता गिव्ह वन इक्वेशन सुरुवातीला आपल्याला मांडून घ्यायचं. बघा काय गिव्ह वन इक्वेशन के एक्स स्क्वेअर. वेट हा के थोडा व्यवस्थित काढतो. बघा के एक्स स्क्वेअर नंतर काय -10x
प्लस 3 इज इक्वल टू 0 इज द गिवन इक्वेशन. आता यामध्ये काय दिलेलं आहे, x इज इक्वल टू 3 द रूट ऑफ गिवन इक्वेशन. तर ते वाक्य मांडायचं आहे. मग आता इथं मी मांडतोय नाव x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन. हे जे आहे तर हे गिवन इक्वेशनचं रूट आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आता जी LHS आहे तर ती 0 होणारच आहे. मग आता यामध्ये एक खाली वाक्य मांडायचं, देअरफॉर पुट x इज इक्वल टू 3, कारण हे दिलेलंच आहे आपल्याला x इज इक्वल टू 3 घ्या म्हणून. मग आता इक्वेशन कसं बनल, देअरफॉरच्या खाली देअरफॉरची साईन लावतोय आणि हे इक्वेशन खाली घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. मग आता केच्या ठिकाणी केच येणार आहे, बट x ची जी व्हॅल्यू आहे तर ब्रॅकेटमध्ये टाकावं लागेल आणि ब्रॅकेटला करावं लागेल स्क्वेअर, कारण x ला स्क्वेअर करायला सांगितलेलं आहे. हा जो x आहे ते या x ला स्क्वेअर आहे, त्यामुळे ब्रॅकेटला स्क्वेअर येईल. मायनस इकडे येणार 10, कारण हा 10 आहे वरचा. ठीक आहे. याच्यासोबत मी ब्रॅकेट करतोय कारण इथं सुद्धा आपल्याला फिल करावं लागेल ब्रॅकेट. नंतर काय, प्लस 3 इज इक्वल टू समोर किती 0. ठीक आहे. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करा आणि मला सांगा मी काय करतोय, देअरफॉरची एक साईन आणि इकडे एक ब्रॅकेट करतोय की या ब्रॅकेटमध्ये नेमकं काय लिहायचं आपल्याला ते लिहूया नंतर आपण. नंतर मायनस परत या ब्रॅकेटमध्ये काय मांडायचं ते बघा. नंतर प्लस 3 इज इक्वल टू 0. चला करा बरं हे दोन ब्रॅकेट कंप्लीट. पहिले बॉक्स सांगा आणि ब्रॅकेट ते कंप्लीट करा. यस करेक्ट खाडे, त्यानंतर गुळवे, ठीक आहे, बोराडे, समर्थ बरोबर, मयूर यस करेक्ट, श्रेया बरोबर आहे. काय करायचं आपल्याला, पहिलं जे ब्रॅकेट आहे तर त्यामध्ये टाकायचे 3. करेक्ट आन्सर देत आहे तुम्ही. पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपण 3 टाकले. सेकंड नंबरचे प्रसाद, प्रतीक्षा, प्रतीक्षा हरकलनं पूर्ण एक्झाम्पलचं आन्सर दिलं. ही इथे टाकायची आपल्याला 3. ओके. आता हे बनणार 3 चा स्क्वेअर किती होणार आहे 9, तर त्यामुळे इथे येणार 9k. आता k ला स्क्वेअर करायचा का, यस का नो सांगा मला एकदा. k ला स्क्वेअर होणार आहे का प्रसाद, प्रवरा, k ला स्क्वेअर होईल का, प्रांजली, गव्हाड, बोराडे, नाही k ला स्क्वेअर होणार नाही. धनश्री ओके, यस पडदारिया बरोबर आहे, k ला स्क्वेअर नाहीये. स्क्वेअर कशाला आहे 3 ला, त्यामुळे k ॲज इट इज आला. यानंतर हे काय बनले 30 आणि हे असं इक्वेशन पुढे बनलं. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता हे सॉल्व्ह करत असताना देअरफॉरची साईन घेतो इथं, इकडचा पार्ट तुम्हाला दिसतोय सध्या. मग आता जर समजा आपण इकडे देअरफॉरची साईन दिली तर काय बनेल बघा. चला सांगा, लक्ष द्या थोडं. 9k च्या ठिकाणी 9kच येणार आहे. ओके. देअरफॉर 9k च्या ठिकाणी 9kच घेतला. हा जो 9k हा मी समोर घेतलाय. आता याची साईन मायनस आहे, याची साईन प्लस आहे. ठीक आहे. मी जर इथं -33 मांडले आणि इज इक्वल टू जर 0 मांडलं तर हे करेक्ट आहे का रॉंग आहे, तर हे मला सांगा. 30 आणि 3 ते 31 होत आहे, तर मध्ये प्लस साईन आहे. चुकलं की बरोबर आहे सांगा. रॉंग, हे रॉंग झालेलं आहे. का बरं रॉंग झालेलं आहे, कारण वेगवेगळ्या साईन असतील तर त्यावेळेस आपण काय करत असतो सबसॅक्शन. मग आता इथं सबसॅक्शन होणार आहे. आता या दोघांची जी सबसॅक्शन आहे तर ती किती येणार -27. आणि हे जे पुढचं आहे हे मी मार्क केलेलं, तर हे दोन्ही पण मी रफ करतोय. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. आता हे सॉल्व्ह करत असताना 9k च्या ठिकाणी 9kच येणार. ओके. इज इक्वल टू 27 येणार. आता यातल्या एक नंबर आपल्याला त्या साईडला घ्यायचा. कोणता नंबर घ्यायचा सांगा बरं. अगोदर एक नंबर घ्यायचा आहे आपल्याला. यातला हा जो नंबर आहे हा या साईडला घ्यायचा. -27 चे +27 आपण केले. आता 9 घ्यायचा आपल्याला त्या साईडला. ओके. प्रतीक्षा, मग आता हे काय बनल, k इज इक्वल टू 27/9. मग आता k ची व्हॅल्यू किती आली बघा. k ची व्हॅल्यू किती आली की जी आपण फाइंड आउट केली. आपल्याला फाइंड k एवढं दिलेलं आहे. k फाइंड आउट करायचा होता आणि आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट आता सध्या झालेली दिसते. श्रीकांत, श्रीकांत आता आला करे नेमकाच. मयूर किती आली व्हॅल्यू, यस वाळके बरोबर आहे. गव्हाड बरोबर. विठ्ठल धोटे काल नव्हता परवा नव्हता. यस बोराडे बरोबर. प्रतीक्षा, प्रतीक्षा कोणत्या शाळेची तू, शाळेचं नाव सांग. किती आन्सर आलं हे 3, 9 3 27. ठीक आहे. उंबरकर, मला सांगा एकदा कोणी मराठी मीडियम वाला आहे का रे, मराठी मीडियम, कारण हे सगळं आपलं सेमीचे क्लासेस सुरू आहे ना. कोणी मराठी मीडियम वाला आहे का.
PMC जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणाखळी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रतीक्षा आहे? रेणाखळी नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये? कारण बुलढाण्यामध्ये नाही वाटतंय. जिल्हा कोणता आहे तुझा प्रतीक्षा? नाही. जिल्हा कोणता आहे? रायगड आहे का? तालुका जिल्हा परभणी. ओके, परभणीची आहे. बर, आता सगळे सेमीवाले मराठीवाला कोणीच नाही. बघा आपण पुढचं आता एक एक्झाम्पल अजून राहिलेलं घेऊया. लक्ष द्याल थोडं. सध्या तुम्ही चार्ट थांबवा आणि पुढचं एक्झाम्पल जे तर ते एकदा आपण घेऊया. बघा रोटेट चला आता हे एक्झाम्पल 6 नंबरचं. आता ही एक ऍक्टिव्हिटी आहे आणि एक्झाम मध्ये ऍक्टिव्हिटी असतात. तुम्ही जर का समजा आताचा बोर्डचा पेपर जरी चेक केला तर या बोर्ड एक्झाम मध्ये ऍक्टिव्हिटी होत्या. 3rd नंबरच्या क्वेश्चन मध्ये अशा टाईपच्या ऍक्टिव्हिटी असतात. आता ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आपल्याला आणि यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून मला आन्सर करायचे. ठीक आहे. एकदा मला सांगा दिसतं का व्यवस्थित? ही ऍक्टिव्हिटी अजून झूम करावी लागते का? त्यातले नंबर तुम्हाला विजिबल आहेत का? चार्ट थांबलं रे तुमचं. लवकर लवकर रिप्लाय करा. मयूर यस, पूजा, धनश्री, गुळवे, प्राची ना गुळवे, उंबरकर, विठ्ठल धोटे दिसत नाही का? गव्हाड. विठ्ठल तुझ्या मोबाईलचं जे क्वालिटी आहे तर ती वाढव. जे आपण प्ले करतो ना व्हिडिओ ती जर का 144 240 जर असेल तर तिला जास्तीत जास्त वर सेट कर. जर समजा तू 360 480 वर जर का नेलं तर ते व्यवस्थित दिसतं. आलं काय आन्सर? पालवीने इकडे आन्सर पण काढून सांगितलं. बघूया काय येतं तर. चला लक्ष द्याल आता. सांगाल मला तुम्ही इथं काय काय दिलेलं आहे ते बघू. सुरुवातीला आपण सुरुवात करूया. थोडं लक्ष द्याल. 1 ऑफ द रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. काय इक्वेशन दिलेलं बघा. 5m² + 2m + k = 0. तर हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज -7/5 म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे रूट आहे तर ते हे आहे. ठीक आहे. जे गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर त्याचं जे रूट आहे तर ते आहे -7/5. थोडक्यात याच्यात जर आपण ही व्हॅल्यू टाकली तर सगळं 0 होणार आहे. मग आता काय करायचं? कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. आपल्याला के फाइंड आउट करायचं. एक्झाम्पल लक्षात येत आहे का सांगा मला एकदा. या इक्वेशनचं रूट कोणतंही रिप्लाय करा बरं मला एकदा कमेंट बॉक्स याच्यात चार्ट मध्ये. या गिव्हन इक्वेशनचं रूट कोणतं? रिप्लाय दिला का बऱ्याच जणांनी? डायरेक्ट आन्सरच काढलं वाटतं. यस, गिव्हन इक्वेशनचं रूट आहे -7/5. मग आता सुरुवात कशी होईल बघा. बॉक्स मध्ये म्हणजे आपल्याला ब्लँक भरायची. इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि इक्वेशन दिलेलं आहे. बोर्ड एक्झाम मध्ये असे क्वेश्चन 2-2 3-3 मार्कासाठी विचारले जातात. या बॉक्स मध्ये काय भरू ते सांगा बरं. हा जो 1st नंबरचा बॉक्स आहे तर या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल? कोणतंही रूट याचं तर याचं रूट आहे -7/5. हे बाजूला लिहितोय मी कारण त्यामध्ये बसणार नाही माझं. बोर्ड एक्झाम मध्ये घेत असताना बॉक्सेस थोडे मोठे करायचे जेणेकरून आपला नंबर तिथं बसल. आता यानंतर पुट m = ही जी व्हॅल्यू आहे तर m = इथं ठेवायची. मग आता इथं परत हाच नंबर येईल -7/5. ठीक आहे. आता पुढचं. आता हे जे इक्वेशन आहे हे वाला तर ही इथं खाली घेतलेलं आहे. याला थोडं वेगळ्या कलरनं मी घेतोय. बघा हे जे आहे तर ही इथं खाली घेतलेलं आहे. ठीक आहे. m ची व्हॅल्यू आहे. आता जी m ची व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला पुट करावं लागेल या ठिकाणी -7/5 ब्रॅकेटला स्क्वेअर आहेच. परत आता हे 2 च्या ठिकाणी 2 आले. ओके. हे बघा हे जे 2 आहे तर 2 च्या ठिकाणी 2 आले पण हा जो m आहे तर m इथं या बॉक्स मध्ये येईल. मग आता m ची व्हॅल्यू काय येणार? m ची व्हॅल्यू परत -7/5
5. ठीक आहे, आता बघा यातलं काय काय कॅन्सल होईल ते कॅन्सल करूया. हा थोडं लक्ष लक्ष द्याल. हे बघा इथं काय होतं -7/5. ठीक आहे, आता इथं काय होतं -7/5. इकडे काय -7/5. ओके, आता हे 5 आणि हे 5 कॅन्सल करायचे नाही, कारण काय याला स्क्वेअर आहे. आता इथं काय येणार आहे, तर हा जो 5 आहे हा साईडला लिहू इंटू आता 7 चा स्क्वेअर येणार 49/25. या 7 ला स्क्वेअर करावं लागेल ना. मग आता हे 5 किती 25. ठीक आहे, मग आता काय आन्सर आलं 49/5. आता सांगा बरोबर आहे का? आता तुम्हाला समजलं का सांगा एकदा. 49/5 आन्सर आलं, समजलंय का? यस नो काहीतरी रिप्लाय करा. यस समजलं. आता पुढचं, आता हे सांगा मला याच्यात काय येणार आहे. आता हे सांगाल मी जे मांडतोय तर ते मला असं वाटतं की यामध्ये करेक्शन करावं लागणार आहे, पण तू मला काय समजतं ते सांगा. हे होत आहेत 7 2 14. इथं मी मांडतोय 14 आणि याच्या आपण मध्ये मांडतोय 5. याच्यात करेक्शन आहे, काय करेक्शन आहे सांगा बरं. यामध्ये करेक्शन आहेत, पण करेक्शन नेमके कोणते सांगा. यस पडदारिया मयूर यस करेक्ट. श्रेया बरोबर आहे. धनश्री करेक्ट. यस प्रतीक्षा बरोबर. साइन ही जी आहे ही मायनस आहे, त्यामुळे इथं मायनस साइन येणार आहे. ठीक आहे, ही जी साइन आहे ही मायनस येईल. आता सांगा पुढचं एक एक्झाम्पल नेमकं कसं सॉल्व्ह होईल. बघा दोन्हींचे डिनॉमिनेटर सेम आहेत. ठीक आहे, नंबर कसे मिळाले बघा. 49/5 हा पहिला नंबर आहे आपला इकडचा, हा वाला घेतलेला मी. ठीक आहे, नंतर -14/5 प्लस k इज इक्वल टू 0 असं इक्वेशन आहे. आता बघा सेम डिनॉमिनेटर आहे तर त्यामुळे इथं 5 लिहितोय. याच्यातून हे मायनस करा, किती राहतं सांगा. 49 मधून 14 मायनस करा. 49 मधून 14 मायनस करा, किती आन्सर येणार 35. 35 प्लस काय k इज इक्वल टू किती 0. ठीक आहे, आता हे काय येणार 7 5 35. 7 प्लस k इज इक्वल टू काय 0. म्हणजे या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे ही वाली तर ही इकडे येणार, तर ही नाही येणार. लक्षात घ्या, अजून 7 तिकडे जाऊन मायनस होणार आहे. मग आता ही जी व्हॅल्यू आहे ही वाली तर ही इथं न येताना डायरेक्ट इकडे येईल. ठीक आहे, पण आता ज्यावेळेस आपण याला पुढे घेऊ इथल्या या 7 ला ज्यावेळेस आपण समोर टाकणार आहे 7 घेऊन, कारण इथं 7 येऊन राहिला 7 5 35, तर तो होणार -7. लक्षात आलं का सांगा एकदा. एक्झाम्पल समजलं का? यस -7 आन्सर आलं बरोबर. आता उद्याला आपण पुढचा प्रॅक्टिस सेट सुरू करणार आहे, तो खूप महत्वाचा आहे. जास्तीत जास्त एक्झाम्पल हे इथनं समोरचे जे प्रॅक्टिस सेट आहे तर त्यातले असतात. ठीक करा बंद.